तर नमस्कार. तर आज मी आलेली आहे. आजचा दुसरा दिवस आहे. 2 दिवसाची अष्टविनायक यात्रा आहे आणि ह्या दुसऱ्या दिवशी आम्ही मोरेश्वर गणपतीचं दर्शन केलेलं आहे. काल आम्ही केलेलं होतं दर्शन वरदविनायक महाड, नंतर बल्लाळेश्वर पाली, पुण्याचा चिंतामणी मंदिराचं दर्शन केलं. आज आम्ही मोरगावमध्येच आम्ही स्टे केलेला होता. स्टे खूप छान होता. रात्री खूप लेट झाला तर आम्ही सकाळी आता 5 वाजलेले आहेत. मोरेश्वर मंदिराचं दर्शन केलं आणि आता आम्ही जाणार आहोत सिद्धिटेक मंदिराचं दर्शन घ्यायला. तुम्हाला पण 2 दिवसात अष्टविनायक यात्रा करायची आहे का? ते पण 3500 रुपयात, खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या उत्तम सोयीसोबत. हो, तर मी घेऊन आले शिव टूर्स अँड ट्रॅव्हल. दर शनिवार आणि रविवार अष्टविनायक यात्रा ट्रिप अवेलेबल आहे. ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला फूड, स्टे, ट्रॅव्हलिंग इन्क्लूड असणार आहे. ह्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये मिळणार बेस्ट सर्व्हिस, फूड, स्टे, ते पण टूर गाईड सोबत. ह्या पॅकेजमध्ये असणार शेअरिंग स्टे, ट्रॅव्हलिंग आणि फूड. त्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ते पण बेस्ट क्वालिटीमध्ये. कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट असणार. 2x2 पुशबॅक AC बस आहे. ट्रॅव्हल किट, वॉटर बॉटल सगळं समाविष्ट आहे. टूर स्टार्ट होतात 3500 रुपयांपासून. तर तुम्हाला पण ही अष्टविनायक यात्रा शांतमय आणि मनोभावे करायची असेल तर शिव टूर्स अँड ट्रॅव्हल्सला नक्की व्हिजिट करा. पिकअप अँड ड्रॉप लोकेशन मी स्क्रीनवरती मेन्शन केलेले आहेत. तर वाट कसली पाहता, लवकरात लवकर बुकिंग करा आणि अष्टविनायक यात्रेचं दर्शन करा. तर आता आज आपण आलोय सकाळी 4 वाजता मोरेश्वराचं गणपतीचं दर्शन करायला. तो चला. कन्स्ट्रक्शनचं काही काम चालू असल्यामुळे एंट्री इथून आहे. अशा प्रकारे आपला 5वा गणपतीचं दर्शन झालेलं आहे सकाळी आणि वाजलं आहे 8 पण नाही वाजलेले आहेत. 7-7:30च्या दरम्यान आमचं दर्शन झालेलं आहे. सिद्धिविनायकाचं दर्शन ते सिद्धटेक आहे. आता आम्ही पुढचा अष्टविनायकमधला एक गणपती करायला निघालो आहे. तर चला आपण बघूया. दर्शन खूप छान झालं. काहीच गर्दी नव्हती आणि मेन गेटला काही काम असल्यामुळे, कन्स्ट्रक्शनचं काम असल्यामुळे आम्ही पाठवून एंट्री आहे आणि खूप छान आहे एकदम. काहीच गर्दी नव्हती. पटापट दर्शन झालं. तर आम्ही आता बसलोय ब्रेकफास्ट करायला. छान रेस्टॉरंट आहे, क्लीन नीट आहे. आणि आज आहे ब्रेकफास्टमध्ये मिसळ पाव. आणि जर तुम्हाला इथे वेगळा रूम, म्हणजे इथे शेअरिंग रूम आहेच आणि तुम्हाला वेगळा सेपरेट रूम घ्यायचा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. ते तुम्हाला बुकिंगच्या टायमाला सांगितलं जाते. सो आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर नेक्स्ट दर्शन असणार आहे महागणपतीचं, जे आहे रांजणगावला. तर चला. तर आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे महागणपतीचा रांजणगाव. तर एंट्री करूया. इथून असा रस्ता स्टार्ट होतो. इथे तिकीट काउंटर पुढे स्टार्ट होतं आणि पालखी आहे ती पालखीची सोय खालीच आहे. तुम्हाला इथून व्ह्यू व्यवस्थित दिसत असेल. जे मध्येच आहे हे वालं ते मंदिर आहे. जे मध्येच आहे ते मंदिर आहे, जे असं चौकोनमध्ये आहे ते. आणि आजूबाजूला लेण्या आहेत आणि साईडने खाली उतरण्यासाठी रस्ता आहे पायऱ्यांचा. आणि खूप ऊन आहे आणि असं काहीसा माझा चेहरा दिसतोय आणि हा पाठी सगळा व्ह्यू आहे.
आणि हे झालेलं आहे गिरिजात्मक लेण्याद्रीचं दर्शन. आता एक राहिलं आहे, लास्टला एकच गणपती आहे, तो करणार आहे. अशा प्रकारे लेण्याद्री गिरिजात्मक मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता मी चालले लेण्या बघायला वरती. खालसा ह्या साईडला लेण्या आहेत आणि हा खालसा वरून दिसणारा व्ह्यू आहे. हे मंदिर आहे, इथून मंदिर रस्ता आहे आणि ह्या साईडला पण लेण्या आहेत. इथे पण बरंच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तर आता आपण इथून एंट्री करणार आहोत. इथे बऱ्याच ह्याच्यात आवळा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. तर मी एक शुगर फ्री घेतलेला आहे, हिंग आणि अद्रक मिक्स घेतलाय, 180 रुपयाचा पाव. शुगर फ्री मोरावळा घेतलेला आहे आणि एक चटपटीत घेतलेला आहे आणि एक शतावरी आवळा आहे. मस्तानी आवळ्याचे बरेच प्रकार आहेत आवळ्याचे. चिंच पण आहे. आता आम्ही पार्किंग लॉटमध्ये आहोत आणि हे मंदिराच्या एक्झिटच्याच पार्किंगच्या अपोजिटच एक तलाव आहे, ओझर म्हणजे. ओझरचा जो लास्टचा गणपती होता अष्टविनायक, मला त्याचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत परतीच्या प्रवासाकडे. तर ही पूर्ण अष्टविनायक टूर 2 दिवसाची आहे, 2 दिवस 1 रात्र, 3500 रुपयाची. तर ही कशी वाटली हे मला कॉमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ नक्कीच शेअर करा. ही मी अष्टविनायक यात्रा केलेली आहे शिव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ते 2 दिवस 1 रात्रचा एक टोटल पॅकेज आहे 3500 रुपयाचा पर पर्सन. ह्यामुळे तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर इंक्लूड आहे, स्टे इंक्लूड आहे विथ ट्रॅव्हलिंग आणि हे खूप महिलांसाठी सेफ आहे. आणि ह्यांचं पिकअप तुम्हाला बोरिवली ते टिल नवी मुंबईपर्यंत मिळणार आहे. आणि आता बघा आपण ह्याच्यामध्ये काय काय करणार आहे. एक तर पहिल्या दिवशी आपण 3 गणपती केले. ॲक्च्युली आयटनरी आहे 4 दिवसाची, 4 गणपती एकाच दिवस करायचे आणि दुसऱ्या दिवशी उरलेले 4 गणपती. तर पहिल्या दिवशीच्या आयटनरीमध्ये होतं, पहिलं वरदविनायक होतं महडचं, बल्लाळेश्वर पाली, चिंतामणी होतं पुण्याचा आणि मोरेश्वर गणपती होता. आणि दुसऱ्या दिवशी आहे सिद्धिविनायक मंदिर दर्शन, जे सिद्धटेक आहे, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्री गिरिजात्मक आणि ओझर विघ्नेश्वर. नंतर पुन्हा परतीचा प्रवास, आपापल्या घरी ड्रॉप करणार. तर आमचे काल 3 गणपती झाले आणि आजचा आम्ही सकाळी मोरेश्वर मंदिरात गेला आणि आता मोरेश्वर गणपतीचं दर्शन केलं सकाळी. आणि आता आम्ही जाणार आहोत सिद्धटेकचा गणपती करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. आणि खूप लवकरात लवकर आमचं दर्शन होईल कारण आम्ही लवकरच उठलेलं आहे, खूप फ्रेश होत आहे. आणि बसचं म्हटलं तर बस खूप कम्फर्टेबल आहे, 2x2 ची पुशबॅक AC बस आहे. सिटिंग अरेंजमेंट कम्फर्टेबल आहे आणि ओव्हरऑल स्टाफ खूप छान आहे. तर तुम्हाला पण ही माझी पूर्ण टूर कशी वाटली अष्टविनायक यात्रा आणि ते पण 3500मध्ये, तर तुम्ही ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्यांची सगळी डिटेल्स मी स्क्रीनवरती आणि कॅप्शनमध्ये मेन्शन करीन. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. तोपर्यंत बाय.